एक्सक्यूज मी, मला विलासरावांना भेटायचंय. सॉरी, ते बिझी आहेत, 2 दिवसांनी या. त्यांना सांगा लक्ष्मी निफाडकर आली आहे म्हणून. अरे वा, तुम्ही अगदी असं सांगताय की जसं कोणी पंतप्रधानच आले. आगाऊपणा करू नका, मुकाट्याने फोन करा. ओके सर. या. हॅलो विलास, अरे मी लक्ष्मी निफाडकर बोलते. हाँ लक्ष्मी निफाडकर. हो. अगं मग आत ये ना. अरे पण तुझे सेक्रेटरी मला आतच येऊ देत नाहीये. फोन दे तिला, आधी फोन दे. बर घे, साहेबांशी बोल. सर. डॉनी, मॅडम ना ताबडतोब आठवण. येस सर. हा सर. सॉरी मॅडम, यू कॅन गो. आणि हो, पुढच्या वेळी कोणी भेटायला आलं ना तर साहेबांना विचारत जा. सेक्रेटरी उद्धट असली की साहेब उगीच बदनाम होतो. कळलं? come in. ये लक्ष्मी ये किती वंजानी म्हणजे अजून आहे त्यांनी नाही. थँक्यू. काय काम करणार? विलास, मला नोकरी हवी. नोकरी? तुला नोकरीची गरजच काय? ते सांगेन कधीतरी. 1 मिनिट. नमस्कार. 2 चहा. कोण? 2 हा. बोल. हाँ 2 चहा. बोल. हाँ बोलू. हाँ. विलास, मी खूप अडचणीत आहे रे. मला नोकरीची खरंच गरज आहे. तशी मी ग्रॅज्युएट आहेच, शिवाय मला शॉर्ट हँड आणि टायपिंगही येतं. स्पीड टायपिंगचा. विलास, मी खरंच विसरून गेले रे. हा, आता तू भाकऱ्या बडवायचा किंवा पोळ्या लाटण्याचा स्पीड विचार, तो सांगते. साहेब चा. ये. विलास, मला खरंच नोकरी मिळू शकेल? अवघड आहे, ही प्रायव्हेट फर्म आहे. ए, तू शब्द टाकलास तर तसं वशिलाला असं म्हणत नाही मी. हो तर परीक्षा घे माझी. ऑर्डर होत नाही. आयडिया चांगली आहे. हा आयडिया. पण काय परीक्षा घेणार? साहेब, तुम्हाला भाईसाहेबांनी बोलवलंय. आलो ना. हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून आत्महत्या करण्यास भाग. बापरे, आमच्या घरात उलट होणार. बाबा, काय? हे गणित शिकवा ना. गणित ना एकदम सोपं असतं. मग सांगा ना. सांगतो ना, त्यात काय. गणितात हुशार होतो मी शाळेत असताना. हे गणित ना, तू पण ना जरा कठीण गणित सांगत जा ना. एकदम सोपं आहे. आलं उत्तर. उत्तर बरोबर आहे, पण रीत चुकीची आहे. कशावरून? आईची पद्धत खूप वेगळी आहे. हो, त्या पद्धतीने शिकवा ना. मग माझी पद्धत शिक्की. नको, आईची पद्धतच बरोबर आहे. ती आल्यावर मी तिला विचारीन. अगं पण मी पण ग्रॅज्युएट आहे. नको, आई आल्यावरच मी तिला विचारून घेईन. अगं पण अगं माझा कमाल आहे. बापाला अडाणी समजते. अरे, हा विलास कुठे गेला? ते कोणी भाईसाहेब आलेत म्हणून गेलेत. नवीन वाटतं. नाही, आमच्या विलासाने मी नवीन बायका लागतात. काय त्याच्याकडे कोणी स्टेनो टिकत नाही हो. त्याच्या बोबड्या बोलायला कंटाळून एका महिन्याच्यात गाशा गोंडाळतात आणि फोन करतात. हॅलो. हा काय नोकरी सोडताय? बरोबर, सांगतो. हा असा. आणि मोहिनी कुंजे. मोहिनी कुंजे काय? आपली टेनो टायमिंग कुंजे. हा तिचा आत्ताच फोन आला होता. तिने सुद्धा नोकरी सोडली. नोंदणी. आणि आता महत्वाची मीटिंग आहे. आता निघते 2 येणार. मी घेते ना, त्या निमित्तानं मी टेस्ट दिल्यासारखं पण होईल. आणि त्या तू जिथे मग काय मजा. सहकारी मित्रांनो, सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणाचा परिणाम म्हणून शहरामध्ये नवीन कारखाने उभे राहणार आहेत, हे मी मागच्या मीटिंगच्या वेळी सांगितलेलं होतं. येस सर. अन्नपूर्णा फूडच्या अहवालात या गोष्टीचा मी ठळकपणे उल्लेखही केला होता.
फक्त तेवढंच केलं, पण नवीन वाढणारी ही कारखानदारी अन्नपूर्णा फूड्सच्या एक्सटेन्शनची सुसंधी ठरेल हे मात्र विसरलात. छान, मी आतापर्यंत त्यांना सूचना घेणार. हो, पण त्या 17च्या 17 सूचना कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याच्याही लायकीच्या नव्हत्या. छान, एक 18वी सूचना छान एकदम ब्रिलियंट आहे. हा, आपण शहराच्या मध्यभागी एक हॉटेल काढूया आणि जेवणाच्या तुटणीत कामगारांना ये जा करण्यासाठी मिनी बजेट ठेवूया. आपलं फूड कॉर्पोरेशन आहे, यात्रा कंपनी नाहीये. माझं एक सजेशन आहे सर. म्हणजे काय आहे की आपण आपल्या कामगारांसाठी रोजच्या रोज जेवणाचे डबे पुरवू शकू, पण हे जेवण तयार करण्यासाठी आपल्याला 3,500 महिला कामगारांची जरुरी आहे. म्हणजे काय आहे की तांदूळ निवडणं, भाज्या चिरणं आणि पोळ्या लाटणं यासाठी आपल्याला या कामगार महिला लागतील. आणि इतक्या कामगार महिला आपल्याला मिळणार कुठे, आणि त्याही प्रशिक्षित. सर, कुशल आणि प्रशिक्षित महिला कामगारांसाठी केटरिंग कॉलेज काढलं तर, म्हणजे तिथे त्या पोळ्या लाटायलाही शिकतील. हो ना. किंवा सर, शासनाला विनंती करून मॉन्टेसरी पासून मॅट्रिक पर्यंत भूमिती, गणित, भूगोल या विषयांऐवजी तांदूळ निवडणं, भाज्या चिरणं, पोळ्या लाटणं असे विषय ठेवले तर. आजकाल बोर्डामध्ये मुलींचं येण्याचं प्रमाण वाढलेलं आहेच, तेव्हा मुलीला गणितात मार्क्स किती पडले यापेक्षा मुलीला तासात किती पोळ्या लाटता येतात याला मार्क्स दिले तर. लक्ष्मी निंबाळकर, माझी बाल मैत्रीण. तुम्हाला काय वाटलं? इथे हास्यविनोद चाललेत. अत्यंत गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही मीटिंग बोलवली आहे. माफ करा, पण बायकांसाठी पोळ्या लाटण्याच्या शाळा काढणं म्हणजे जरा विनोदच आहे नाही. सॉरी, पण मला हसायला नको होतं. पण हा हा, बोल ना बोल. तुला जे काही सांगायचं ते अगदी निर्भयपणानं सांग. मला यांची कल्पनाच चुकीची वाटते. माझं म्हणणं असं आहे की ये बैस बैस ना बैस. थँक्यू. हे बघ, कुठल्याही चांगल्या सूचनांचं आम्ही स्वागतच करतो. तेव्हा या बाबतीत तुला जे काही सांगायचं आहे ते सांग. आपल्या समाजात अजूनही पोळ्या लाटणं हेच मुलींचं मोठं क्वालिफिकेशन समजलं जातं. त्यांना काय शिकवणार तुम्ही? अहो, पण आमच्या जाहिरातीला स्त्रियांनी प्रतिसाद दिला नाही. कसा देतील? अहो, घरोघरच्या पुरुषांना बायकांनी घराबाहेर पडणं म्हणजे त्यांच्या पौरुषत्वाचा अपमान वाटतो ना. मग सर, आपण असं करूया, पुरुष कामगार नेमून त्यांच्याकडून पोळ्या करून घेऊ. छे छे, अहो, हातात पोळपाट लाटणं घेण्यापेक्षा गळ्यात फास अडकवून घेणं पसंत करतील पुरुष मंडळी. म्हणजे ही योजना रद्दच करायला हवी. नाही, योजना चांगली आहे. मला वाटतं घरोघर केवळ चूल आणि मूल यात अडकलेल्या आणि कसलाही कामधंदा न करू शकणाऱ्या बायकांचा आपण उपयोग करून घेतला तर. प्रत्येक वॉर्डात एक एरिया मॅनेजर हवा. त्याने अशा बायकांची यादी करून त्यांना ओळखपत्र द्यायची. रोज पहाटे प्रत्येक वॉर्डात एक गाडी घरोघर आटा, तेल, भाज्या यांचं वाटप करेल. बायका ठराविक वेळेपर्यंत पोळी भाज्यांची पॅकेट्स बनवतील. तेच गाडी मग ती पॅकेट्स गोळा करेल आणि मग कामगारांकडे डबे पोहोचवले जातील. घरगुती कामातना बायकांना 4 पैसे कमवता येतील. कामगारांना स्वस्त, स्वच्छ आणि घरगुती जेवण मिळेल आणि कंपनीला नफा होईल. गुड, व्हेरी गुड. मिसेस लक्ष्मी निंबाळकर. मी नाव विचारतोय. नावच सांगतोय. लक्ष्मी निफाडकर. वेल वेल, या सगळ्यांना जे जमलं नाही ना ते तू करून दाखवलंयस. पण ते काही असलं तरी तुला स्टेनोची जागा देता येणार नाही. कारण स्टेनोनं मीटिंग मध्ये बोलायचं नसतं हा साधा नियमही तुला माहित नाही. पण मला नोकरीची फार गरज आहे हो. तुझी स्टेनो व्हायची लायकी नाही. विलास, अन्नपूर्णा स्वस्त पोळी भाजी योजनेची संपूर्ण जबाबदारी मी हिच्यावर टाकतोय. हे बघ, तू काळजी करू नकोस. तुझ्या हाताखाली 5-6 एरिया ऑफिसर काम करणार आहेत. शिवाय विलासही तुला मदत करीलच की. साहेब, मी फक्त कल्पना मांडली होती. एवढी मोठी जबाबदारी. आता ती कल्पना प्रत्यक्षात उतरवायची तू स्वतः. पण नो 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 नो, आता पण नाही आणि परंतु नाही. मी सांगतो तसं डिक्टेशन लिहून घे. तू मिसेस लक्ष्मी निफाडकर, आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की
आमच्या अन्नपूर्णा स्वस्त जेवण योजनेच्या अध्यक्षपदी आपली निवड करण्यात येत आहे. हा? थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर. सर नाही, भाईसाहेब म्हणायचं. भाई. आणि आता हे आपलं घर समजायचं, नुसता कारखाना नव्हे. हो हो, आलो आलो. कोण आहे? अरे आलीस? अहो मला तुम्हाला ना काय सांगायचं ते सगळं माहितीये मला. विलासरावांनी तुला बाहेर बराच वेळ ताटकळत ठेवलं, मग आतमध्ये केबिन मध्ये बोलवलं आणि मग बराच वेळ फाईल मध्ये डोकं खुपसून बसला. नंतर सांगितलं सॉरी, नो वेकन्सी. अहो काही वाईट वाटून घेऊ नको, नोकरी मिळाली नाही म्हणून काय झालं? अरे या उंच टाकायचे आपला कशाला बनवलाय? नोकरी मिळवायला झिजवण्यासाठी. आज नाही मिळाले, 2-4 दिवसांनी मिळेल, 4-5 वर्षांनी तरी नक्की मिळेल. अहो माझं ऐकून वाईट तरी घ्या. वाटण्यासारखं काही नाही त्यात. नोकरी मिळणं म्हणजे भाजीला फोडणी देण्यात सोपं आहे. आम्हा पुरुषांना आता नवीन कुठे ऍप्लिकेशन केलंस? करत राहा ऍप्लिकेशन. माझं काही तर ना नाहीये ऍप्लिकेशन करायला, काय ऍप्लिकेशन करत राहील. ऍप्लिकेशन म्हणजे आपली तुला नोकरी मिळाली? उद्यापासून मला ताबडतोब कामावर रुजू व्हायचंय, सकाळी 9 वाजता. वा, कमाल आहे. मी नोकरीसाठी 2-3 वर्ष वणवण फिरलो, तेव्हा कुठे मला नोकरी मिळाली. तेव्हा पुरुषाच्या जन्मापेक्षा स्त्री जन्म बरा रे बाबा. मग पुढल्या जन्मी अदलाबदल करायची? चालेल, आय डोंट माइंड. तेव्हा पुढल्या जन्मी मला माझ्या बायकोसारखं सुंदर बनवून जन्माला घाल, म्हणजे नोकरी तरी मिळेल. सौंदर्याचा आणि नोकरीचा काय संबंध? मला सौंदर्य बघून नोकरी दिलेली नाहीये, तर माझी सर्टिफिकेट बघून, माझा इंटरव्ह्यू घेऊन नोकरी दिलीये. समजलं? असंच असतं. बाईचं कर्तृत्व पुरुष कधी मान्यच करत नाहीत. हे बघा, सौंदर्य विकूनच मला पैसे मिळवायचे असते ना, तर सरळ बाजारातच जाऊन बसले असते मी. आय एम सॉरी, मी सहज बोलून गेलो. म्हणजे पण त्याने किती जखमा होतात ते तुम्हाला नाही कळायचं. हे सॉरी म्हटलं ना. हे बघ आपण आजपासून अदलाबदल करूया, ओके? म्हणजे तू नोकरी करायची, मी घर सांभाळायचं. अगं त्यात काय एवढं अवघड आहे का? शहरातल्या मोठ्या बँकेचा काउंटर सांभाळणारा लक्ष्मीकांत माझ्या बायकोचा संसार नाही सांभाळू शकणार. खरंच सांभाळाल तुम्ही एवढं? येस, आजपासून तू बाहेर, मी घरात. अहो लोकांचा की नाही हल्ली देवावरचा विश्वासच उडालाय. का हो? अहो शिधा म्हणून देतात, त्यात सुद्धा दगड. मग काय निवडून द्यायचे? अहो जावळेवानी इकडे या. काय हो, तुम्ही काय ऐकलत की नाही? काय ते? लक्ष्मी म्हणे नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी गेली होती. आय्या तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या ह्यांनी सांगितलं. हो पण तिला मुळे नोकरीची गरजच काय? अहो लक्ष्मीकांत भाऊजी घरात बसलीत ना. काही नाही, अहो त्यांनी परीक्षेसाठी रजा घेतली. परीक्षा वगैरे काही नाही, ही नक्कीच दुसरी काहीतरी भानगड आहे. आमचं हे सांगत होते. आणि हे दही, आता ताक कसं करायचं ते सांगायला हवं का? करतो ग, मला सगळं येतं. स्वयंपाक करणं सोपं असतं. तुम्ही एक काम कर, ऑफिसात जरा व्यवस्थित राहा. थोडी जरी चूक झाली ना तरी मोठा फटका बसतो. माझं काय झालं बघतेस ना. अहो आता झालं गेलं विसरून जा. काय टकलावून काय बघताय? काय नाही हो, समोर भांडतायत ना. अरे वा, थांबा गाडी आली. काय पूजा आहे काय? केव्हा आहे? थांबा माझी तारीख खाली काय बघतो. पूजा आहे काय? पूजा नाही हो, इथे निफाडकर कुठे राहतात? निफाडकर? ओ निफाडकर, झालं, कानाला काहीतरी पाहिजे असणार. दुसरं काय नाही. अगं बाहेर निफाडकर न्यायला गाडी आली आहे. काय? अहो तुम्हाला न्यायला बँकेची गाडी आली आहे. आधी भलते चलते आरोप करतात, मग गाडी पाठवतात. येत नाही म्हणून सांग जा. तुमच्यासाठी नाही हो, बाई साहेबांसाठी गाडी पाठवली. हा बाय. काय? थांबा, लक्ष्मीसाठी गाडी आली म्हटलं. तुला काय करायचे चांबा चौकशा लोकांच्या भानू. लक्ष्मीसाठी गाडी आली आहे? मग चल ऐकूया लवकरी. एक वेळ जेवण उशिरायचं पण ये लवकरी. काय आज म्हणून आज लक्ष्मीना नोंद. कोणाचा पत्ता विचारतोय? मी लक्ष्मीना विज्ञान. काय बोलतोय काय कळतच नाहीये. तो जर्मनी भाषेतनं बोलतोय. तुम्ही ती टॉन्सिलची गोळी घ्या, म्हणजे तुम्हाला मराठी भाषेतनं बोलतोय. मी मनातीतूनच बोलतोय. अच्छा, मराठी येत नाही मग इंग्लिश मध्ये बोला. कॅन अंडरस्टँड इंग्लिश, तोडकं मोडकं. ही कॅन स्पीक इंग्लिश. ही बँक ऑफिसर. आय एम सर्वंट ऑफ गॉड. यू डोंट नो? तामन, निरांजन, सत्यानाश, आय मीन सत्यनारायण. ट्रू नारायण, ट्रू. काय बोलणार काय कळतच नाही.
लक्ष्मी कुठे लक्ष्मी हाकमी हाकमी कोण हाकमी काय माहिती हाकमी लक्ष्मी लक्ष्मी नाकमी नाकमी अच्छा नाकमी. ना कसं सांगू अहो लक्ष्मी लक्ष्मी अच्छा लक्ष्मी ती काय आली विलास लक्ष्मी लक्ष्मी मला वाटतो मला वाटतो अरे विलास तू इथे तू ह्याची भाषा ओळखू शकतेस का अहो हाच तर माझा मित्र विलास अच्छा सांग का अच्छा अच्छा बोलतोय मला वाटलं त्याच्या जिभेचं हाड वाढलंय हाड अहो काहीतरी काय त्याची चेष्टा करता लक्ष्मी ऑफिसनी तुझ्यासाठी गाडी बनवली आहे हो हा. चल आपण निघूया गाडी पाठवली आहे गाडी आपण नंतर निवांत गप्पा मांडूया काय शिंकला हा तुम्हाला भेटून आनंद झाला अहो तो म्हणतोय आपण पुन्हा भेटूया अच्छा भेटूया ना भेटूया येताना ती टॉन्सिलची गोळी घेऊन या ओके बाय 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 टाटा किंग तिळगू तिळगू दिला आपल्याला तो निवांत भेटूया म्हणजे एक दिवस अक्का जाणार तुम्ही काय सांगायचं आजा आजा हैया, हैया, या, या, या. नाही मी काय म्हणतो लक्ष्मीकांत काय नाही इतकी वर्ष तुम्ही सर्व्हिस केली हा. तुम्हाला कधी गाडी नाही आली नाही घरी चला चला वहिनी एकट्याच गेल्या हो आणि तुम्ही ते कसे जाणार त्या नोकरीला गेला हा मी कसं जाणार मला घरी बसून अभ्यास आहे ना ऑफिसरचा ती गेली नोकरीला नोकरीला गेली हो, खरं म्हणजे आम्हाला नोकरीची गरज नाहीये हो. मी आहे की खमका तिची हौस हो म्हटलं जा एवढंच बाहेरचं जग बघायला मिळेल हो. आता बायकोला आपण स्वातंत्र्य नाही द्यायचं तर कोणी द्यायचं हो. काय नाही हो, एकदम बरोबर. हा. त्या निमित्तानं तुम्हाला घरात निवांत बसायला मिळेल म्हणजे अभ्यासाला हो पण मी म्हणते बायकोची असली भलती हौस पुरवायचीच कशाला आमचे हे तर स्पष्टच म्हणतात साड्या हव्या तेवढ्या घे दागिने हवे तेवढे घाल पण नोकरी बिक्री करायचं मनात सुद्धा आणू नको आणि तुम्ही मनात जरी आणलं तुम्हाला नोकरी देणार आहे कोण हा, आणि लक्ष्मी वहिनी ग्रॅज्युएट आहेत हा. हो तेही खरंच मग कुठे लागली नोकरी बँकेत बँकेत अशी अशी मोठी नोकरी मिळत नाही हो कोणालाही हा. ते आहे ना अन्नपूर्णा फूड स्टॉल हा. आपलं अन्नपूर्णा फूड फॅक्टरी तिची आहे तिकडे लागली नोकरी जळलं मेलं लक्षण म्हणजे शेवटी ऑफिस मध्ये जाऊन भाकऱ्या वाढवायच्या ना मग त्याला कशाला हवे ते एज्युकेशन का ग्रॅज्युएशन जा तुम्ही जाऊन भाकऱ्या पाठवा आणि नवऱ्याला खायला घाला नाही तर बोंबलत बसेल तुमची कामं झाली वाटतं सगळी जा करा जा नाहीतर काय हं. नसत्या चांभार चौकशा हव्यात कशाला तुम्हाला वहिनीला किती पगार आहे हो तुम्हाला काय करायचंय नको ते काय विचारत बसतेस चल आता चल वहिनींचं ऑफिस कुठे हो पूजा घालायची जाऊन तिकडे नको नको इथे काही दक्षिणा मिळणार नाही झालंय. विलास हं. भाईसाहेबांना विचार आम्ही आदाब नमस्कार हे मित्र अमर नमस्कार हे अकबर सलाम मित्र अँटोनी हॅलो आणि या मित्र लक्ष्मी लक्ष्मी निफाडकर अन्नपूर्णा फूड प्रॉडक्टच्या पोळी भाजी प्रोजेक्ट या संबंधित मला तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे येस मॅडम मॅडम तुम्ही आलात ते बरंच झालं कारण पोळी भाजीचं प्रोजेक्ट सांभाळायला बाईच हवी मर्दो का रसोई घरचे क्या ताल्लुक एक्सक्यूज मी मिस्टर मी इथे पोळ्या लाटायला आलेली नाहीये प्लॅनिंगचा भाग सांभाळायला आले जी पुरुषांना आपली मक्तेदारी वाटते आणि हो पोळ्या लाटणं हे वाटतं तितकं सोपं नाहीये वेळ येते तेव्हा कळतं ते किती अवघड आहे ते हा. झाली बुवा एकदाची चपाती बाबा हा. ही चपाती एक ऑस्ट्रेलियाचा नकाशा ऑस्ट्रेलियाचा असलं तर जिवांबेचा खायचं ना निमूटपणे खायचं आली मोठी मला शिकवायला हं? चला चपात्या झाल्या आता भाजी बाबा तुम्हाला भाजी नाही करतायत अरे तुझ्या बापाला जमणार नाही अशी भाजी करीन मी म्हणजे तुझ्या बापाच्या बापाला आवडेल अशी भाजी करीन मी मग करा ना हा. आज तुमची परीक्षा आहे करतोय ना हे काय माझ्याकडे 1000 पाककलेचं पुस्तक आहे हे काय बाबा तुम्ही गाईड मध्ये बघून परीक्षा देणार तुला जेवायचंय ना हो. मग गप्पा बस तिकडे बस उद्दाट कुठली आईच्या वडिलावर गेलेत बस तिकडे बापाला शिकवतायत कुठली बरं भाजी बनवायची हा हरित क्रांतीची भाजी वेगवेगळ्या हिरव्या भाज्यांची चवदार भाजी हा ही चांगली आहे हीच बनवूया काय लिहिलंय प्रथम भाजी घ्यावी घेतली ती चिरावी चिरली
भाजी चिरून झाली. आता भाजीचं भांड घ्यावं, गॅसवर ठेवावं, त्यात भाजी टाकावी. टाकली. वा 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 वा. या पुस्तकामुळं किती फायदा होतो पुरुषांचा. गॅसवर भांड ठेवल्यावर 5 मिनिटं वाट बघावी. 5 मिनिटं. बाबा भूक लागली, बाबा भूक लागली, बाबा. आलो आलो. हा, ही घ्या हरित क्रांती, म्हणजे हिरव्या भाज्यांचं चवदार संमेलन. हे चपाती किंवा परोठ्या बरोबर खायचं. चला बाबा आधी मला. देणार सगळ्यांना देणार. थांबा, हाताने घेऊ नका. हे घ्या तू सुरू कर. शाबास. तू 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 पण घे. आहा, काय वास सुटला घमघमीत. अहो बाबा, हा, ही भाजी कच्ची आहे. हे बघ पुस्तकात लिहिल्याप्रमाणे बनवली. हा, अहो पण तुम्ही गॅस पेटवलात का? पुस्तकात लिहिलंय भाजीचं भांड गॅसवर ठेवावं, गॅस पेटवावा नाही. मग आता ते पुस्तकच पेटवा. कानाखाली पेटवीन. गपचूप खा. चपात्या घेऊन येतो. वा, बापाला शिकवता स्वयंपाक करायला. बाबा मला खायला द्या ना, भूक आणि ते देतोय ना. बाबा मला लवकर खायला द्या ना, मला शाळेत जायला उशीर होतोय. अगदी आईच्या वळणावर गेली. हे घे, हे पैसे घे बाहेर खा. संध्याकाळी आल्यावर तुला गरमागरम जेवण देईन. हा, पण गॅस पेटवायला विसरू नका. कानाखाली लाटणं पेटवीन. बाबा मला खायला द्या ना, भूक हे खा. धृतराष्ट्राने 100 मुलं कशी सांभाळली असतील. हा, डोळ्याला पट्टी लावून आपण पण तसंच राहावे.